महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा राजकीय स्फोट व्हायला चाललाय, ज्याची कोणीच कल्पना केलेली नव्हती। शरद पवार गटात सर्व काही आलबेल आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी पूर्णपणे वेगळाच इशारा देत आहेत। एकीकडे सुप्रिया सुळे आणि पक्षाचे खासदार थेट दिल्लीत अमित शहा आणि पंतप्रधानांच्या दरबारामध्ये चक्रा मारतायत, तर दुसरीकडे रोहित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीशिवाय एकटेच मैदानात उतरताना पाहायला मिळतंय। रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत का? बारामतीत नवा वारसदार कोण ठरणार आणि दिल्लीतील त्या गुप्त भेटींमागे नेमका कोणाचा राजकीय करार शिजतोय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। राजकारणाला जवळून पाहणाऱ्यांना हे आधी लक्षात आलेलं होतं की रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठांमध्ये आता मोठी वैचारिक दरी निर्माण झालेली आहे। पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी अचानक उपोषणाचा निर्णय घेतला, पण एवढं मोठं आंदोलन करताना पक्षातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याशी त्यांनी साधी चर्चा देखील केलेली नव्हती। उपोषण सुरू झाल्यानंतर शरद पवार गटाचा एकही वरिष्ठ नेता तिथे फिरकलेला नव्हता। इतकंच नव्हतं तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील मतभेद आता सर्वश्रुत झालेत। पक्षाची अधिकृत भूमिका वेगळी आणि रोहित पवारांची आक्रमक भूमिका वेगळी, असा परस्पर विरोधी चित्र सध्या पाहायला मिळतंय। तरुणांचे प्रश्न असोत किंवा पेपरफुटीचा मुद्दा, रोहित पवार स्वतंत्र लढा देत आहेत। हाच या गोष्टीचा पुरावा आहे की पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता एका नव्या वळणावर आलेला आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि पक्षाचे 8 खासदार अचानक देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधानांची भेट घेतात। मतदारसंघाच्या कामासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जातं, तरी सामान्यतः मतदारसंघाची कामे हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असतात। मग थेट पंतप्रधानांकडे जाण्याचं कारण काय? या भेटीमागे डिलिमिटेशन बिल म्हणजेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मुद्दा असल्याचं बोललं जातंय। सध्याच्या प्रचंड लोकसंख्येचा मतदारसंघ सांभाळणं कठीण होत असल्यानं अनेक खासदारांना ही पुनर्रचना हवी आहे। विशेष म्हणजे या बिलाला रोहित पवारांचा कडाडून विरोध आहे, तर सुप्रिया सुळे आणि पक्षातील इतर नेते या बिलाबाबत मवाळ भूमिका घेताना सध्या पाहायला मिळतंय। विरोधी पक्षाचे नेतेही आता उघडपणे विचारत आहेत की तुम्ही वारंवार अमित शहा यांच्या दरबारात का जाताय? त्यामुळे या भेटींमागे आगामी निवडणुकीतील स्वतःच्या मतदारसंघाची सुरक्षितता आणि राजकीय हमी घेण्याचा खेळ सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्या घडामोडीनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे रोहित पवार भविष्यात काय करणार? अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचं नेतृत्व आणि पोकळी भरून काढण्यासाठी मोठी संधी आता निर्माण झालेली आहे। रोहित पवारांनी आत्तापासूनच बारामती विधानसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे, परंतु सुप्रिया सुळे यांना भविष्यात पवार विरुद्ध पवार असा थेट कौटुंबिक संघर्ष आणि राजकीय संघर्ष टाळायचा आहे। अशावेळी रोहित पवारांना रोखण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर विविध डावपेच हे सध्या आखले जाण्याची शक्यता आहे। रोहित पवारांकडे अजून वय आहे, नवनवीन राजकीय प्रयोग करण्याची संधी आहे। राष्ट्रवादीतील बदलती धोरणे आणि सुप्रिया सुळेंची मवाळ भूमिका पाहता रोहित पवार काँग्रेसच्या विचारसरणीच्या अधिक जवळ जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भविष्यात रोहित पवार राष्ट्रवादी सोडून आपला वेगळा राजकीय मार्ग धरणार का, या चर्चेला सध्या उधाण आलेलं आहे। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थैर्य हे पूर्णपणे संपलेलं आहे। रोहित पवार पक्षातच राहून संघर्ष करणार की वेगळी चूल मांडणार आणि सुप्रिया सुळेंची दिल्लीतील धावपळ नक्की काय रंग दाखवणार हे येणारा काळच ठरवणार आहे। तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी स्वतंत्र मार्ग निवडायला हवा की पक्षातच राहायला हवं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।